नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात न भिजत घालता किंवा न शिजवता मस्त खुसखुशीत पोह्याची कुरडई कशी बनवायची। कोणीही बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे, शिवाय अतिशय कमी वेळेमध्ये या बनवून तयार होतात। महत्त्वाचं म्हणजे बनवल्यानंतर लगेचच उन्हामध्ये या कुरडया घालायची सुद्धा गरज नाही, फॅन खाली सुद्धा व्यवस्थित सुकतात। तर त्यासाठी इथे मी 2 वाटी पोहे घेतलेले आहेत। आता इथे मी पातळ पोहे जे मिळतात ना ते वापरलेले आहेत। या पोह्यांपासून फक्त 15 मिनिटात ही कुरडई बनवून तयार होते। कांदे पोहे बनवण्यासाठी जे जाड पोहे वापरतो ना ते सुद्धा वापरू शकता, फक्त ते पोहे किती वेळ भिजत ठेवायचे हे मी तुम्हाला पुढे सांगेनच। तर हे पहा, एका भांड्यामध्ये 2 वाटी हे पातळ पोहे घेतले। हे पोहे सुद्धा स्वच्छ निवडून चाळून घेतलेले आहेत। हे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी पोहे व्यवस्थित बुडतील इतपत यामध्ये पाणी घेतलं। तर हे पहा, या पद्धतीने हलक्या हाताने 2 वेळा पोहे धुवून घेतले। तर पोहे धुतल्यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकलं। आता पुन्हा एक भांडं घेतलं। आता आपल्या सगळ्यांच्याच घरी पुरण वाटायची अशा पद्धतीची एक चाळण असते। या चाळणीमध्ये हे धुवून घेतलेले पोहे काढून घेतले। या पद्धतीची पुरण वाटायची जर चाळण नसेल तर पीठ चाळून घ्यायची जी चाळण असते ना ती सुद्धा वापरू शकता। अगदी बारीक होलची जी चाळण असते ना, म्हणजे आपण ज्याने मैदा चाळून घेतो ती वापरू शकता। आता या धुवून घेतलेल्या पोह्यांमध्ये पुन्हा 1 पेला पाणी घेतलं। पाणी या पोह्यांमध्ये आपल्याला साठवून ठेवायचं नाही, त्यामुळे काय करायचं, हलक्या हाताने पोहे दाबून घ्यायचे, म्हणजे जादाचं जे पाणी आहे ना ते सगळं निघून जातं। तर हे पहा, हलक्या हाताने सगळ्या बाजूने याला दाबून व्यवस्थित ठेवलेलं आहे। आता हे पहा, बोटांच्या साहाय्याने या पद्धतीने याला फक्त होल करून घ्यायचे, यामुळे काय होईल, पाणी सगळं निथळून जाईल। तर इथे आपण पातळ पोहे वापरलेले आहेत। हे लगेचच भिजतात, मऊ होतात आणि लगदा होतो, त्यामुळे या पद्धतीने बोटांच्या साहाय्याने थोडीशी होल करून घ्यायचे, झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटे हे भिजवून घ्यायचे। पण या ठिकाणी पातळ पोह्यांऐवजी जाड पोहे जर वापरले तर इथेपर्यंत हीच प्रोसेस करायची, फक्त भिजवून घेताना 15 मिनिटाऐवजी अर्धा ते पाऊण तास भिजवून घ्यायचे। तर हे पहा, रात्रभर पोहे भिजत ठेवायची सुद्धा गरज नाही, फक्त 15 मिनिटे आपण हे भिजवून घेतलं। आणि हे पहा, यातलं पाणी तर सगळं निघून गेलेलं आहे, पण पोहे सुद्धा आतपर्यंत व्यवस्थित मऊ झालेले आहेत। याचा एक गोळा करून पाहायचा, हे पहा असंच टेक्स्चर यायला हवं। अगदी परफेक्ट चिकट झालेलं आहे, त्यामुळे कुरडई सुद्धा अगदी आपली परफेक्ट बनणार आहे। हे जे पाणी आहे ना ते टाकून न देता झाडांसाठी वापरू शकता। आता पुन्हा याच्या खाली एक पसरट भांडं घेतलेलं आहे। आता पेल्याच्या साहाय्याने आपण पुरण जसं वाटून घेतो ना त्या पद्धतीने हे वाटून घ्यायचे, त्यामुळे सुरुवातीलाच आपण पुरण वाटून घ्यायच्या चाळणीमध्येच हे पोहे काढून घेतलेले होते। तर हे पहा, पुरण जसं वाटून घेतो ना त्याच पद्धतीने हे वाटून घ्यायचे। पोहे अगदी मऊ झालेले आहेत, अजिबात वाटायला वेळ लागत नाही, 5 मिनिटाच्या आतच हे वाटून होतं। 2 वाटी पोह्यांचे फक्त मी कुरडई बनवून दाखवलेले आहेत। तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचे असतील तरी सुद्धा कमी वेळेमध्ये या बनतात। तर हे पहा, 5च मिनिटात हे भिजवून घेतलेले सगळे पोहे वाटून झालेले आहेत। वाटून घेणं तसं गरजेचं आहे, कारण याची आपण कुरडई बनवणार आहे। शेवग्यामध्ये यात काही कचरा असेल तर तो अडकता कामा नये। वाटून घेतल्यामुळे कुरडई सुद्धा आपली एकसारखी पडेल, मध्ये कुठेही तुटणार नाही। तर तुम्ही पाहू शकता, पोहे सुद्धा आपण जास्त वेळ भिजत सुद्धा ठेवलेले नाहीत आणि हे आपण शिजवून सुद्धा घेतलेले नाही, फक्त पोहे आपण भिजवून घेतलेले आहेत। आता यामध्ये पाव चमचा पापडखार घ्यायचा। पापडखार नसेल तर पाव चमचा बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता। चवीपुरतं मीठ घालायचं। 2 वाटी पोह्यांसाठी 1 चमचा मीठ वापरू शकता। आता काय करायचं, हातानेच याला फक्त 5 मिनिटे मळून घ्यायचे। 5 मिनिटे व्यवस्थित मळून घेतल्यामुळे मीठ आणि पापडखार व्यवस्थित मिक्स होईल। दुसरी गोष्ट म्हणजे हे बॅटर सुद्धा व्यवस्थित स्मूथ होईल, अगदी परफेक्ट याला चिकटपणा सुद्धा येईल आणि त्यामुळे कुरडई सुद्धा न तुटता अगदी परफेक्ट बनेल। तर हे आता थोडंसं मळून झालेलं आहे, लगेचच कुरडई बनवायला घेऊयात। तर इथे मी कुरडईची चकती वापरलेली आहे, मीडियम साईजची जी शेवची चकती असते ना ती वापरलेली आहे। या पिठामध्ये तर आपण तेल वापरलेलंच नाही, शेवग्याला आतमधून सुद्धा तेल लावायची गरज लागत नाही। वाळवणाचा हा पदार्थ आहे, तेल वापरलं तर थोड्या दिवसांनी याचा वास येऊ शकतो। तेल न लावता सुद्धा शेवग्याला आतमध्ये हे अजिबात पीठ चिकटून राहत नाही। चमच्याच्या साहाय्याने हलक्या हाताने दाबत दाबत पीठ आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचंय। 1 किलो 2 किलो पोह्यांच्या सुद्धा या पद्धतीने कुरडया बनवून ठेवू शकता। 1.5 ते 2 वर्ष या कुरडया चांगल्या टिकतात। तर हे पहा, पीठ शेवग्यामध्ये व्यवस्थित भरून घेतलं। एका हाताने शेवगा दाबत दुसऱ्या हाताने हे गोल गोल फक्त फिरवून घ्यायचंय। तुम्हाला हव्या तितक्या मोठ्या पसरट कुरडई बनवू शकता। तुम्ही पाहू शकता, या पिठाला मस्त चिकटपणा आलेला आहे। कुरडई सोडताना सुद्धा अजिबात मध्ये कुठे तुटत नाही। जसं आपण पीठ शिजवून कुरडई बनवतो ना त्याच पद्धतीने याचं टेक्स्चर आलंय।
शेवटचं टोक या पद्धतीने सेंटरला आणून चिकटवून द्यायचं. म्हणजे तळताना काय होतं, कुरडईला तसाच आकार राहतो, याच्या कडा सेपरेट होत नाहीत. आता शिजवून घेतलेल्या पिठाची कुरडई करताना शक्यतो ते पीठ गरम आहे तोपर्यंत आपल्याला पाडून घ्यावं लागतं. एकदा ते पीठ थंड झालं ना, पाडायला सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागते. या पिठाचं तसं काहीही होत नाही. थोडा वेळ झाला तरी हे अजिबात घट्ट किंवा कडक होत नाही. आहे तशी याची कन्सिस्टन्सी राहते. त्यामुळे जास्त प्रमाणात जरी या कुरडया बनवणार असाल ना, तरी सुद्धा निवांत बसून पाडून घेऊ शकता. तर हे पहा, सगळ्या कुरडया मी पाडून घेतलेल्या आहेत. शेवग्याच्या आतमध्ये हे पीठ अजिबात चिकटून राहिलेलं नाही. 2 वाटी पोह्यांच्या जवळजवळ 20 कुरडया बनलेल्या आहेत. आता पहिल्या दिवशी मी असंच हे फॅन खाली सुकवून घेतलं. महत्वाचं म्हणजे लगेचच या कुरडया सुकतात, अजिबात सुकायला जास्त वेळ घेत नाहीत. पुन्हा 2 दिवस चांगलं उन्हामध्ये वाळवून घेतलं. महत्वाचं म्हणजे थोड्याशा सुकल्यानंतर पलटून घेताना सुद्धा अजिबात तुटत नाहीत. उन्हामध्ये ह्या चांगल्या वाळवून घेतल्यानं 1.5 ते 2 वर्ष चांगल्या टिकतात. आता या कुरडया तळून सुद्धा पाहूयात. तेल मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि हे पहा, तेलामध्ये टाकताच ही कुरडई अगदी तिप्पट फुलत आहे. मस्त फुलतात सुद्धा आणि अतिशय खुसखुशीत बनतात. तर हे पहा, प्रत्येक कुरडई मस्त तिप्पट फुलत आहे. तर तुम्ही पाहू शकता, कोणीही बनवू शकेल इतकीही सोपी कुरडयाची रेसिपी आहे. गहू भिजवून चीक काढून शिजवायला जर वेळ नसेल तर या पद्धतीने पोह्यांच्या सुद्धा कुरडया बनवू शकता. मस्त पांढऱ्या शुभ्र अशा या कुरडया बनवून तयार होतात. महत्वाचं म्हणजे चवीला सुद्धा अतिशय छान लागतात. लहान मुले सुद्धा या कुरडया खूप आवडीने खातात. पोहे शिजवून घ्यायची गरज नाही किंवा मिक्सरला सुद्धा हे बारीक करून घ्यायची गरज नाही. कमी वेळेमध्ये कमी भांड्यांचा वापर करून या कुरडया बनलेल्या आहेत. हे पहा, मस्त खुसखुशीत फुललेल्या पांढऱ्या शुभ्र अशा या कुरडया बनलेल्या आहेत. 4च कुरडया मी तळून घेतलेल्या आहेत. प्लेट भरून ह्या झालेल्या आहेत. हे पहा, तळल्यानंतर ही कुरडई किती फुललेली आहे याच्या आकारावरून तुम्हाला समजतच असेल. वाळवणाचा हा सगळ्यात सोपा पदार्थ आहे. एकदा नक्की करून पहा. आतमधून सुद्धा ही पोकळ बनते, इतकी खुसखुशीत ही कुरडई बनते. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.